राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक अत्यंत मोठी खुशखबर आज समोर आली असून राज्यामधील लाडक्या बहिणींना आता अजून एक डबल हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बहिणींना डबल एक हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असून मे महिन्याचे 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर आता आजपासून जून महिन्याचे 1,500 रुपये देखील राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज सकाळी ठीक 7 वाजता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये एक अत्यंत आनंदाचे वातावरण आहे। हो लाडके बहिणींनो, तुमच्या बँक खात्यामध्ये आज सकाळी ठीक 7 वाजता राज्य सरकारने या चालू जून महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा केले असून तुमच्या मोबाईल फोनमध्ये त्याचा मेसेज देखील प्राप्त झाला असेल किंवा जर तुमच्या मोबाईल फोनमध्ये याचा मेसेज आला नसेल तर तुम्हाला तात्काळ तुमच्या बँकेशी संपर्क साधून तुमच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा झाला आहे की नाही ते चेक करून घ्यायचे आहे। आणि जर तुमच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाले असतील तर तुम्हाला तात्काळ ते पैसे काढून घ्यायचे आहेत। तसेच लाडकी बहीण योजनेचा 6 जून रोजी राज्य सरकारने वितरित केलेला मे महिन्याचा हप्ता काल संध्याकाळपर्यंत राज्यामधील अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नव्हता। परंतु ज्या महिलांनी आपल्या चॅनलवरचा कालचा व्हिडिओ पाहिला व त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मोबाईल फोनद्वारे घर बसल्या 2 कामे पूर्ण केली व लगेचच आज सकाळी त्यांच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये सोबतच या चालू जून महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये देखील आज जमा झाले आहेत व त्या महिलांनी स्वतः आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करून सांगितले आहे की धन्यवाद दादा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही ही 2 कामे पूर्ण केली व लगेचच आज सकाळी आम्हाला मे महिन्याच्या हप्त्यासोबतच या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील आमच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज आमच्या मोबाईलवर प्राप्त झाला आहे व त्याचा स्क्रीनशॉट त्यांनी आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवला आहे आणि तो स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये पुढे पाहू देखील शकता। तर मग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये म्हणजे ज्या महिलांकडे SBI आणि IDBI बँक खाते या महिलांच्या बँक खात्यामध्ये आज सकाळी ठीक 7 वाजता या चालू जून महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा झाल्याचा मेसेज त्यांना प्राप्त झाला आणि लगेचच त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला या ठिकाणी पाठवला आहे आणि तो स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज सकाळी 7:37 हे 1,500 रुपये जमा करण्यामध्ये आले। यामध्ये SBI बँक आणि IDBI बँक या 2 बँकेचा समावेश आहे। या 2 बँकेच्या खात्यामध्ये आज सकाळी 1,500 रुपये जमा झाले असून तुमचे देखील बँक खात्यामध्ये लगेचच हे पैसे जमा करण्यामध्ये येतील। यासाठी तुम्हाला केवळ आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे केवळ 2 मिनिटांमध्ये आणि केवळ ही 2 कामे तुम्हाला तुमच्या मोबाईलद्वारे घर बसल्या पूर्ण करायचे आहेत आणि तात्काळ तुमच्या मोबाईल फोनमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये या चालू जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करून घ्यायचे आहेत। तसेच लाडके बहिणींनो, दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही काय करता, व्हिडिओ पाहते वेळेस व्हिडिओ स्किप करता, पुढे ढकलता व व्हिडिओ अर्धवट पाहता, यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळत नाही व ही माहिती संपूर्ण न पाहिल्यामुळे हप्ता कसा मिळवायचा तसेच चालू जून महिन्याचा हप्ता नेमका कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप झाला आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये कधीपर्यंत वाटप करण्यामध्ये येईल, तसेच नेमक्या काहीच महिन्यांना हा जून महिन्याचा हप्ता आज कस काय जमा झाला आहे व तो तुम्ही कसा जमा करून घेऊ शकता व या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे तुम्हाला पाहिजे असतील व तुम्हाला या जून महिन्याच्या हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर केवळ आजचा हा 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि या चालू जून महिन्याच्या हप्त्याचा लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करून घ्यायचा आहे। तर मग चला जास्त वेळ न वाया घालवता थेट व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट। तर मग लाडक्या बहिणींनो, मागील अनेक दिवसापासून राज्यामधील महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या प्रतीक्षेमध्ये होत्या, कारण की मे महिना उलटून जून महिना अर्धा संपला तरी देखील राज्यामधील महिलांना मागील मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे राज्य सरकारने वितरित केले नव्हते। त्यामुळे महिलांना वाटत होते की कदाचित आम्हाला या मे महिन्याचा हप्ता मिळणार की नाही, परंतु चक्क कालपासून राज्यामधील पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये राज्य सरकारने वाटप करण्यास सुरुवात केली आहे व जवळजवळ 75% जास्त महिलांच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याच्या हप्त्याचा आर्थिक लाभ जमा देखील करण्यामध्ये आला आहे व तशा प्रकारचे मेसेज देखील त्यांच्या मोबाईलवर सध्या प्राप्त झाले आहेत। तसेच दुसरी एक अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे महिलांच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा होतात आजपासून या चालू जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील राज्यामधील काही महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अनेक महिलांनी आम्हाला स्क्रीनशॉट म्हणा किंवा मेसेज करून सांगितले आहे की आम्हाला या चालू जून महिन्याचा आर्थिक लाभ देखील आमच्या बँक खात्यामध्ये प्राप्त झाला आहे आणि या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे महिला आणि बालविकास विभागाने वाटप सुरू केल्याची घोषणा देखील या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यासोबतच आजपासून या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील मिळण्यास
सुरुवात झाली आहे। तर मग राज्य सरकारकडून नाही तर नाही आणि या जून महिन्यामध्ये आता एका पाठोपाठ एक म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मे महिन्याचा हप्ता जमा केला व लगेचच आजपासून राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये या चालू जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील राज्य सरकारने वाटप सुरू केले आहे। त्यामुळे राज्यामधील महिलांमध्ये सध्या एक अत्यंत मोठे आनंदाचे वातावरण असून राज्यामधील महिला या राज्य सरकारच्या निर्णयामुळे अत्यंत खुश आहेत आणि अशाच प्रकारे राज्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये आजपासून या जून महिन्याचा लाभ अखेर जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर मग आज सकाळी सकाळी कोणकोणत्या जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये या जून महिन्याचा हप्ता जमा झाला आहे यामध्ये आम्हाला ज्या जिल्ह्यामधील महिलांनी स्वतः मेसेज करून किंवा व्हॉट्सअपवर पैसे जमा झाल्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे यामध्ये सर्वात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे पालकमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा जिल्हा पुणे जिल्हा। दुसरा जिल्हा म्हणजे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा जिल्हा रायगड जिल्हा। म्हणजे या दोन जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये आज सकाळी सकाळी या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाल्याचे मेसेज हे त्यांना प्राप्त झाले आणि त्या जिल्ह्यातील महिलांनी आम्हाला हा मेसेज आमच्या व्हॉट्सअपवर शेअर केला आहे। यासोबतच राज्यामधील इतर 9 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाले। यामध्ये नांदेड, धाराशिव, परभणी, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या 9 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज सकाळी जून महिन्याचा हप्ता जमा झाला व जिल्ह्यामधील महिलांनी आम्हाला आतापर्यंत संपर्क साधून त्यांच्या बँक खात्यामध्ये देखील हा हप्ता जमा झाल्याची माहिती दिली आहे। तर मग तुमच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा झाला आहे का नाही व तुम्ही नेमक्या कोणत्या जिल्ह्यामधील आहात तसेच तुम्ही यावरील 9 जिल्ह्यामधील असून देखील तुमच्या बँक खात्यामध्ये जर या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला काय करायचे आहे व घर बसल्या आपल्या मोबाईल फोनद्वारे तुम्हाला न मिळालेला हा जून महिन्याचा हप्ता कशा प्रकारे मिळवायचा आहे या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे अवघ्या 2 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहेत। तर मग लाडक्या भगिनींनो, आम्ही सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही तुमच्या मोबाईल फोनद्वारे प्रक्रिया केली तर तुम्हाला अवघ्या 8 तासामध्ये न मिळालेल्या हप्त्यांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळून जातील। त्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत अशी वेबसाईट तुमच्या मोबाईल फोनमध्ये ओपन करायची आहे व त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचे आहे। यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनच्या स्क्रीनवर तुमचे लाडकी बहीण योजनेचे खाते म्हणा किंवा तुमचा संपूर्ण डाटा पाहायला मिळेल। यामध्ये तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत व किती रुपयांचे मिळाले आहेत व या सर्व हप्त्यांतर्गत तुम्हाला आतापर्यंत किती रुपयांचा आर्थिक लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे याची सविस्तर माहिती पाहायला मिळेल। तसेच थोडे खाली स्क्रोल केले म्हणा किंवा ढकलले तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळाला आहे का नाही व जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळेल याची देखील सविस्तर माहिती पाहायला मिळेल। तसेच जर काही तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळाला नसेल किंवा जून महिन्याचा हप्ता मिळण्यास काही अडचणी असतील तर ते देखील तुम्हाला याच ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळणार आहे। तसेच नेमक्या कोणत्या अडचणीमुळे तुम्हाला हप्ता मिळाला नाही ती अडचण तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता, ज्यामध्ये तुमची केवायसी अपूर्ण असेल, तुमच्या बँक खात्याचा काही प्रॉब्लेम असेल किंवा लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलमध्ये तुमची काही माहिती अपडेट करणे बाकी असेल या सर्व गोष्टी तुम्हाला याच पोर्टलवर पाहायला मिळतील व तुम्ही त्या ठिकाणी सर्व प्रकारची त्रुटी दुरुस्त करू शकता आणि या लाडकी बहीण योजनेच्या चालू जून महिन्याच्या हप्त्यासाठी आपली पात्रता दर्शवू शकता। तर मग लाडक्या बहिणींनो, आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही सर्व प्रक्रिया केली आणि अवघ्या 2 मिनिटांमध्ये घर बसल्या तुम्ही जर ही 2 कामे पूर्ण केली तर तुम्हाला न मिळालेला मे महिन्याचा हप्ता सोबतच या चालू जून महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये अवघ्या 8 तासामध्ये राज्य सरकारकडून जमा करण्यात येईल। परंतु जर तुम्ही याकडे नजरअंदाज केला तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता तर गेलाच, परंतु या चालू जून महिन्याचा हप्ता देखील तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येऊ शकत नाहीये। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या लाडकी बहीण योजनेबद्दलच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।